हॅलो, नीट 2024 देणाऱ्या सर्व स्टुडंट्सनी आता लास्ट रिव्हिजन स्टार्ट करा. माझ्या मते ही रिव्हिजन 3 स्टेजेसमध्ये तुम्ही डिवाइड करायला पाहिजे. पहिला स्टेज जो आहे तो 26 किंवा 24 एप्रिल पर्यंत असावा की ज्यामध्ये सगळ्याच कॉन्सेप्ट प्रॉपरली थरोली तुम्ही रिवाइज करायला पाहिजे. कसलीही स्पीड न देता किंवा कसल्याही गोष्टी स्किप न करता पूर्ण कॉन्सेप्ट प्रॉपरली तिन्ही सब्जेक्टच्या रिवाइज करा. सेकंड स्टेजमध्ये परत एकदा सिलेबस बघा, थोडासा फास्ट होईल पण पूर्ण कॉन्सेप्ट परत थरोली बघा 1 मे पर्यंत. आणि मग या 2 वेळा पूर्ण सिलेबस बघून झाल्यानंतर 3 आणि 4 मेला जस्ट तुम्हाला गोष्टी ओव्हरलुक करायच्या आहेत. प्रत्येक बीट ओव्हरलुक तुमचं झालं याच्यासाठी पाहिजे की आपल्या माइंडला त्याच गोष्टी व्यवस्थित रिकॉल होतात ज्या आपण रिसेंटली बघितलेल्या असतात, म्हणजे 1 किंवा 2 दिवसात बघितलेल्या असतात. म्हणून 3 आणि 4 मेला परत एकदा जस्ट ओव्हरलुक करून घ्या सगळ्या गोष्टी. यामध्ये पण प्लॅन असा करा की 4 मेला जे बघसाल ते त्या गोष्टी किंवा ते बीट्स असावेत ज्या होलाटाईल आहेत, जे लवकर विसरले जातात. प्रत्येक सब्जेक्टमध्ये असे काही कॉन्सेप्ट किंवा बीट्स असतात की जे आपले वाचल्यानंतर परत आपल्याला विसरल्यासारखं होतं 1 किंवा 2 दिवसात, तर त्या गोष्टी 4 मेवर ठेवा. दुसरं असं की आजवरचा माझा असा एक्सपिरियन्स आहे की जर तुम्ही शेवटची रिव्हिजन प्रॉपरली प्लॅन केली तर तुमचा जो काय स्कोअर टेस्टमध्ये येत असतो टेस्ट सिरीजच्या दरम्यान त्यापेक्षा निश्चितच इम्प्रुव्हमेंट होते, बऱ्यापैकी चांगली इम्प्रुव्हमेंट होते. आणि असं का, तर ज्यावेळेला पेपर छोट्या सिलेबसवर फ्रेम होतो तो पर टॉपिक नंबर ऑफ क्वेश्चन जास्त काढावे लागतात किंवा निघतात. लाईक 4 टॉपिकवर एक पेपर काढायचा असेल तर बायोसाठी पर टॉपिक 25 क्वेश्चन्स काढावे लागतात. आणि त्याच्यामुळे खूप मायक्रोस्कोपिक लेवलवर त्या टॉपिकचा अनालिसिस होतं आणि मायक्रोस्कोपिक लेवलवर क्वेश्चन फ्रेम होतात. हेच ज्यावेळेला फुल सिलेबस पेपर निघतो त्यावेळेला पर टॉपिक 2-3 क्वेश्चन येतात, हार्डली 2-3 क्वेश्चन येतात. आणि हे तिन्ही सब्जेक्टसाठी आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी. तर मग ज्या वेळेला एका टॉपिकवर 2 किंवा 3 क्वेश्चन्स काढायचे तर त्यावेळेला पर टॉपिक 3 क्वेश्चन्स म्हटल्यावर त्या टॉपिकचे जे काय मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट असतात तिथं क्वेश्चन फ्रेम होण्याची शक्यता जास्त असते. सेकंड थिंग की तुमचा एखादा टॉपिक वीक असेल, रिवाइज प्रॉपरली झाला नसेल किंवा तुम्हाला मुळातच तो टॉपिक टफ वाटत असेल तरीही ओव्हरऑल स्कोअरवर त्या 1 किंवा 2 टॉपिकनी असा फारसा फरक नाही पडत. आणि म्हणून ओव्हरऑल सिलेबस जर प्रॉपर रिवाइज असेल तर स्कोअर इम्प्रूव्ह करणं किंवा स्कोअर चांगला येणं हे कम्पॅरेटिव्हली इझी पडतं. आणि म्हणून या रिव्हिजनला पूर्ण ताकद लावा, कसलेही निगेटिव्ह थॉट्स न येऊ देता. आणि ही रिव्हिजन 3 टप्प्यांमध्ये कंप्लीट करा. आणि यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट शेवटचे 2 दिवस की जिथं सगळ्या गोष्टी ओव्हरलुक झाल्याच पाहिजे, स्पीड किती असू द्या, त्या करत असताना कदाचित तुमच्या डोक्यात असा थॉट येईल खूप जोरात. आपण ज्यावेळेला खूप गोष्टी बघतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे रिकॉल होणार नाही, आपल्याला कदाचित आठवणार नाही, पण एक्झाममध्ये ते सगळं आठवतं. तुम्ही फक्त रिव्हिजनवर फोकस करा. आणि सध्या एक्झामचा विचार करू नका, ते तुम्हाला अननेसेसरीली स्ट्रेसमध्ये टाकेल. रिझल्टचा तर करूच नका, फक्त रिव्हिजन प्लॅन करा की प्रॉपर रिवाइज करायचंय. स्कोअर निश्चितच तुमच्या आहे त्या स्कोअर्सपेक्षा इम्प्रूव्ह होऊन जाईल. सो ऑल द बेस्ट.